पाटबंधारे खात्याचा, या पाटबंधारे खात्याचा, या पाटबंधारे खात्याचा। पाटबंधारे खात्याच्या विरोधात युवा सेनेचे गणेशगाव बंधाऱ्यावर मुंडन करून निषेध आंदोलन। माळशिरस तालुक्यातील नीरा नदीवरील गणेशगाव येथील बंधारा गेले अनेक वर्ष झालं वाहून गेला होता। तो बंधारा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्त न केल्यामुळे मोडनिंबचे ग्रामदैवत श्री वेतासाहेबांच्या यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा। प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब। गेल्या 25 वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील। आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स, तानाजी चौक, संभाजीनगर रोड, मोडनिंब। संपर्क संपत काका औदुंबर, महामुनी। मोबाईल नंबर 90 11 03 57 92 आणि 94 23 33 52 5। युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश शिंगळे व गणेशगाव ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली मुंडन आंदोलन करण्यात आलं। गेली अनेक वर्ष झालं नीरा नदीवरील गणेशगाव येथील बंधारा पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला होता। त्याचवेळी युवा सेनेच्या वतीनं याच बंधाऱ्यावरती जलसमाधी आंदोलन, जन आक्रोश आंदोलन, हलगीनाद आंदोलन केली होती। त्यावेळी तो बंधारा तात्काळ दुरुस्त करून देतो असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं होतं, परंतु तो बंधारा आज तागायत दुरुस्त केला नाही। गणेशगाव हा बंधारा माळशिरस आणि इंदापूर तालुक्याला जोडलेला असून या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे व व्यापारी वर्गाचे दळणवळण जास्त प्रमाणात आहे। याहीपेक्षा तेथील शाळकरी मुलांना गेली अनेक वर्ष झालं नाहक त्रास सहन करावा लागत आहे। दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे। हे लक्षात घेता तेथील बंधारा तात्काळ दुरुस्त करावा या मागणीसाठी शिवसेना युवा सेनेच्या वतीनं युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश शिंगळे व गणेशगाव मधील ग्रामस्थांच्या वतीनं गणेशगाव बंधाऱ्यावरती मुंडन आंदोलन करून पाटबंधारे मंत्री व पाटबंधारे अधिकारी यांचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी शिवसेना विधानसभा तालुका प्रमुख महादेव बंडगर, युवा सेना उप तालुका प्रमुख दत्ता साळुंके, महादेव लोखंडे, विठ्ठल नलवडे, गणेश यादव, सीताराम शेंडगे, माऊली मदने, नजीर भैया शेख, विजय यादव, बापू गोखले, माऊली क्षीरसागर, पोपट रूपनवर, नाना क्षीरसागर, भाईसाहेब शेख, आमिर कोरबू, लिंबाजी शिंदे, सुनील चव्हाण, मनोहर यादव, प्रशांत पराडे, गणेश काळे, लालासाहेब भुई, ओम पराडे, बन्सीलाल भुई, विकास भुई, संकेत इंगळे, अनिकेत पराडे, बापू भुई, अमित भुई इत्यादी उपस्थित होते। गणेशगाव येथील बंधाऱ्याचे काम जर 8 दिवसात चालू झाले नाही तर यापुढील आंदोलन हे पंढरपूर येथील पाटबंधारे कार्यालयासमोर आमरण उपोषण करून करण्यात येईल असा इशारा सेनेच्या व शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।